एक मोठी महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते। जळगावमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचं रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन पाहायला मिळालेलं आहे। चुकीच्या उपचारांमुळे किडनी निकामी झाल्याचा आरोप या रुग्णाच्या वतीने करण्यात आलाय। आरोग्य विभागाने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील या रुग्णाने केली आहे। 3 महिने मी यांच्याकडे आलो भाऊ, मी 3 महिने यांच्याकडे आलो, मी यांना काय किडनी मध्ये थोडी लागली माझ्या पीएचडी तयारी करता, पीएचडी पेपर पास होत आहे। मी 14 जानेवारी 1 तारीखला 2023च्या सोनोग्राफी केली। 2024च्या 1-1.5 महिन्यात भाऊ या डॉक्टरनी मोठ्या स्टोनचे छोटे छोटे तुकडे केले आणि 8 mm 4 mm 3 mm माझ्या किडनीतच राहू दिले। मी 2019ला या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं। मी यांना 1 लाख रुपये दिले, 70,000 दिले। मी परत यांच्याकडे ऑपरेशन केलं, मी परत त्यांना 60,000 दिले। या डॉक्टरांच्या चुकीमुळे परत किडनी स्टोन राहिले। मी या डॉक्टरांना कुठून पैसे देऊ? सिटी स्कॅन केल्यानंतर समजलं माझी किडनी फुगलेली आहे। माझ्या किडनीतून 1.5 लिटर सेप्टिक काढलेलं होतं। सेप्टिक काढल्यानंतर मी औरंगाबादला गेलो, सिग्मा हॉस्पिटल। तिथं मी DTPA टेस्ट केली। DTPA टेस्टमध्ये सांगितलं तुमची किडनी निकामी झाली। मी त्यांना कारण विचारलं का निकामी झाली? म्हणे सर तुमचे किडनी स्टोनचे खडे तुमच्या नळीत फसून गेले, ते न निघाल्यामुळे तुमची किडनी चॉकअप झाली, तुमची किडनी फुगून गेली। त्या डॉक्टरकडे मी आलो। हा डॉक्टर म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही, तुम्ही माझ्याकडे ऑपरेशन केलं नाही म्हणे। मी या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं नाही भाऊ, हे रिपोर्ट खोटे आहे का? त्या डॉक्टरचं डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे। ते डॉक्टर म्हणतात तुम्ही माझ्याकडे ऑपरेशनच केलं नाही, मी जबाबदार नाही। 2019ला मी सगळ्यात प्रथम यांचं ऑपरेशन केलं होतं डाव्या किडनीचं। त्याला RIRS सर्जरी केली होती डावी साईडचं, बरोबर। 2019ला मी ऑपरेट केल्यानंतर त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नाही, मध्ये मध्ये ते यायचे, पेन हलकं फुलकं पेन राहायचं। तेव्हा तुम्ही यायचं नाही, कॉम्प्लिकेशन करून यायचे आणि मग डॉक्टरला बोलायचं यू हॅव डायबिटिक। तुम्ही त्यांची HbA1c चेक करा की काय कंट्रोल आहे त्यांच्या डायबिटीसचा, तुम्हाला समजून जाईल की इज बॅडली कंट्रोल। हे जानेवारी 2024लाही जेव्हा आले होते तेव्हा त्यांचं तसंच होतं, सिव्हिअर फीवर वगैरे होता, HbA1c वगैरे डिरेंज होतं, डायबिटिक पेशंट आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली 4-1 महिन्यानंतर, म्हणजे डायरेक्ट 10-11 महिन्यानंतर नाही 13 महिन्यानंतर आले। आता याच्यात माझी काही चुकी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।